हॅलो गाईज, कशा आहात सर्व. आज आम्हाला रविवारची सुट्टी होती, त्याच्यामुळं आम्ही असा प्लॅन केला की बाहेर कुठंतरी जावं. मग मुली बोलल्या की आम्हाला पण घरी जायचं, त्याच्यामुळं आपण काहीतरी बर्डीला जाऊन शॉपिंग करूया. कारण बर्डीला पूर्ण लेडीजचेच कपडे वगैरे खूप छान मिळतात. मग आम्ही मेट्रोनं गेलो रहाटे कॉलनीवरून. त्याच्यानंतर मग मेट्रो म्हणजे आली बर्डीला आल्यानंतर आम्ही उतरलोत खाली. मग उतरल्यानंतर मग बर्डीच्या म्हणजे मार्केटमध्येच गेलोत. हे बघा बर्डीचं मेट्रो स्टेशन आहे. मग त्याच्यानंतर आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली पहिले. त्याच्यानंतर मार्केट वगैरे बघितले. मार्केट पूर्ण लेडीजचंच मार्केट असते, जास्त लेडीजच दिसतील तुम्हाला इथे. म्हणजे जेंट्स पण असतात, पण जास्त मार्केट म्हणजे लेडीजचंच असल्यामुळं जास्त लेडीजच असतील इथे. मग आदिवासी फुलाच्या खालीच म्हणजे इथं नागपूरमध्ये आदिवासी उडान फुलाच्या खाली लेडीजचं म्हणजे पूर्ण असं छान मोठं मार्केट आहे. त्याला कापड मार्केट म्हणून ओळखतात. मग त्याच्यानंतर शूज वगैरे आम्ही बघितलेत, पण हे म्हणजे जेंट्सचे होते, लेडीजचे पलीकडे आहेत. हे लहानपणीचे दिवस खूप भारी वाटतात. मग मोठं झाल्यानंतर खूप काहीतरी टेन्शन असते. आणि आता ड्युटी असल्यामुळं आम्हाला कुठंच काहीच वेळ नाही देऊ शकत. 3 महिने झालं आम्ही घरी वगैरे कुठंच गेलेलो नव्हतो. मग त्याच्यामुळं विचार केला चला काहीतरी शॉपिंग वगैरे करायचं, घरच्यांसाठी पण काहीतरी घेतलं पाहिजे. खूप दिवसानंतर मग मी घरी चालले त्याच्यामुळं. आणि कसं लेडीजचे म्हणजे टॉप वगैरे जीन्स खूप सुंदर मिळतात इथे. मग आम्ही असंच टी-शर्ट वगैरे काही असंच घेतलं. मग त्याच्यानंतर मुलींना पण खूप काही घ्यायचं होतं, मुली पण घेतले. त्यांच्या पण घरी जाणार होत्या त्या मुली पण, आणि त्यांना पण मार्केटमध्ये जायचंच होतं. मग आम्ही ठरवलो की संडेला आपल्याला सुट्टी असते तर आपण जाऊया. मग आम्ही असंच निघालोत. मग आम्हाला खूप भूक लागलेली, त्याच्यामुळं आम्ही जेवण करायचंच असं ठरवलं होतं. पण त्याच्यानंतर मग मुली म्हणत होत्या की आपण खूप दिवसानंतर आले तर आपण वडापाव वगैरे काहीतरी खाल्लं पाहिजे. काय जेवण असं तर मेसचं खाऊन कंटाळाच आलेला आहे. घरचं जेवण खूप छान असते. इथं मेसचे टिफिन वगैरे लावावं लागतात आम्हाला, कारण क्वार्टर आम्हाला दिले, पण आम्ही आणखी करून वगैरे काही खात नाही. त्याच्यामुळं आम्ही मेस वगैरे लावलेली आहे. पण बाहेर आल्यानंतर खूप छान वाटते. बाहेरच काहीतरी खाल्लं तर काय, मेसचं रोजच खाणं आहे. त्याच्यामुळं मग असंच जेवण पण काहीतरी खाल्लं पाहिजे. आणि मग असं मार्केटला आपल्याला कपडे वगैरे काहीतरी शॉपिंग वगैरे केली पाहिजे. त्याच्यामुळं आम्ही आलोत. मग खूप छान वाटते बाहेर असंच फिरलोत. मग मस्त मार्केटला लेडीजच्या खूप सुंदर वन पीस वगैरे खूप सुंदर मिळतात. मग त्याच्यामुळं आम्ही गेलोत. मग बेल्ट वगैरे घेतलं आणि म्हणजे क्लेचर वगैरे सर्व काही घेतलं. फक्त आम्हाला संडेला सुट्टी असते, त्याच्यामुळं आम्हाला, आणि ते पण सुट्टी असते ते हाफ असते, फुल पण नसती. त्याच्यामुळं मग आम्ही 2च्या नंतरच फ्री असतो. सकाळी तर आम्हाला लवकरच जावं लागते ड्युटीला. आणि मग सेंट वगैरे घेतलो. मग लेडीजचे टॉप वगैरे खूप सुंदर मिळतात तिथे. मग घेतल्यानंतर मग असंच फिरलोत. खूप सारे चप्पल वगैरे खूप सुंदर मिळतात, शूज वगैरे. मग आम्ही तिथं पण गेलोत. त्याच्यानंतर आता असं वाटत होतं की काहीतरी खायला मिळावं, कारण खूप सारं घेतलेलं. मग याच म्हणजे रस्त्याला मग आम्हाला जेवायला काहीतरी म्हणजे वडापाव वगैरे काहीतरी मिळालं असता. पण मुलींचं कसं असते, कुठलं पण दुकान दिसलं ना नंतर काहीतरी घ्यावं असं वाटते. मग त्याच्यानंतर ब्रॉच वगैरे बघितले, क्लेचर वगैरे खूप सुंदर मिळतात तिथे. मग घेतले आम्ही. घेतल्यानंतर मग जीन्स वगैरे घेतले. त्याच्यानंतर मग मुलींची शॉपिंग म्हणजे असं असते की त्यांची दिवसभर पण केली तरी सरतच नसते. त्याच्यामुळं आम्ही 4-5 वाजता गेलतो. आणि कसं या टाईमला एवढं काही रश नसते. मग पाणीपुरी वगैरे मिळाली आम्हाला. आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ल्यानंतर मग आणखी फिरत आलोत. मग आणखी सामान वगैरे घेतलं. त्याच्यानंतर मग आता तरी 4-5 वाजता तरी एवढी काही रश नसते, पण 7-8 वाजता खूप रश असते. त्याच्यामुळं लवकरच गेलेलं म्हणजे कसं आपल्याला पण घाई काही घेण्यापेक्षा